ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या। पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं। 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे, 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे। आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे। आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो, ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं, ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं, ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो। त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे। व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय। त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे।